नेहा, तुम्ही चालला आहात हे मला नाही बघवणार. टेक केअर. बसा बसा तुम्ही सगळे प्लीज. आजपर्यंत तू खूप मन लावून काम केलेस नेहा. यापुढेही असंच कर. आणि तुला कधीही कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर बिंदास सांग. वी ऑलवेज देअर फॉर यू. आय विश यू ऑल द बेस्ट. गुड बाय. यश, काय आलं नेहा? एव्हरीथिंग ओके? मला वाईट वाटतंय. मी असं सगळं मध्येच सोडून जाते. ओ, आय नो इट इज सॅड. पण काय करायचं नेहा, म्हणजे यु नो कुणी येतं कुणी जातं, काम तर चालूच राहतं ना नेहा. ते चालू असलंच पाहिजे. अरे पण आता इयर एंडिंगचं काम पण आहे ना. पहिल्यांदा येतंय का इयर एंड? हे सगळं मीच केलंय ना. मग कोणाला कळलं नाही कळलं तर मग प्रॉब्लेम होईल ना. आय नो पण मी आहे ना. मी आहे नेहा. मी गाईड करीन त्यांना. डोंट वरी ॲट ऑल. पण सर, तुमच्या पण ते इंटरनॅशनल टूर्स असतात ना. ओ या, मग कोणाला नाही कळलं तर प्रॉब्लेम होईल ना सर. समीर आहे. समीर बघेल ना सगळं. आणि माझी कितीतरी कामं तर तोच सांभाळतो. सो डोंट वरी, समीर बघेल. नाही सर, समीर सर पण शेफाली आल्यावर सगळं विसरतात. रिअली? आणि मग उगाच काही प्रॉब्लेम झाला ना तर खूप टॅक्स भरावा लागेल. आणि मग सगळी खापर माझ्यावर फुटेल ना. त्यापेक्षा मी यश प्लीज एकदा थांब म्हण. मी नाही जाणार. नेहा, माझा लकी रुमाल आहे. थँक्यू. काय काय म्हणत होतीस तू? त्यापेक्षा मी
रेजिग्नेशन मागे घेत. ओ, पण कसं शक्य आहे ते? कारण तू इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली आहेस आणि तिकडे तुला चांगली ग्रोथ आहे, वेगळं केबिन आहे. इकडे तर असं काहीच नाही आहे, यु नो. आणि प्लस मॅनेजमेंट मॅनेजमेंट आता ऐकेल असं वाटत नाहीये. त्यांना पटणार नाही बहुतेक हे सगळं. त्यांनी तुझ्या जागी दुसरं कोणाला तरी अपॉइंट पण केलं असेल आतापर्यंत. खरंच? काय करायचं? मॅनेजमेंट आता ऐकेल असं वाटत नाहीये. त्यांना पटणार नाही बहुतेक हे सगळं. त्यांनी तुझ्या जागी दुसरं कोणाला तरी अपॉइंट पण केलं असेल आतापर्यंत. खरंच? काय करायचं? पण मी जर का त्यांच्याशी बोललो तर कदाचित कदाचित ते ऐकतील. म्हणजे मी सांगेन त्यांना या कामात माझ्यासाठी गरजेची आहे. म्हणजे कंपनीसाठी नेहा कामात आता खूप गरजेची आहे. कारण सगळं काम तिने केलंय ना. अकाउंट्सचं पूर्ण वर्षभर तिने सगळं बघितलंय आणि अचानक ती अशी सोडून गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मी गाईड करीन त्या माणसांना, पण तरी सुद्धा मी याचा इंटरनॅशनल टूर्स करत असतो. मी कुठे कुठे काय काय बघणार आहे. आणि समीरने बघितलं असतं, पण मग काय शेफाली आली की समीरचं लक्षच नसतं कामामध्ये. तो काही करत असतो, यु नो. आणि त्यात टॅक्स जर का खूप लागला, टॅक्सचं खूप बर्डन आलं तर ते कोण बघणार? मग सगळं खापर नेहा कामतच्या माथ्यावर फुटायचं, यु नो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहा कामतला सोडून जायचं नाहीये, पण ती सांगू शकत नाही. एवढं कारण पुरेसं आहे की अजून काही? नेहा, तू इमोशनली विचार करते माझ्यासारखा. तसं नको करूस. आय सजेस्ट तू रात्रभर शांतपणे या गोष्टीचा विचार कर आणि सकाळी येऊन बोल माझ्याशी. आपण सकाळी बोलू. चल, सोडतो मी तुला. नाही, मी जाईन म्हणजे. ओके. समीर, नेहाचं डेस्क परत लावायला सांग.